नमस्कार दर्शको, लोकशाही महाराष्ट्र आणि बोलात बळीधडक न्यूजच्या माध्यमातून आज आपण सोलापूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीत सध्या निवडणुकीमुळे चालू आहे आणि आज आपण गिरडे गटातील गिरडे गावी या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या ग्राउंड रिपोर्टसाठी आलोत। याच ठिकाणी आपल्याला तुल्यबळ अशी लढत पाहायला मिळते। या ठिकाणी शुभांगी मोठे, संगीता मोठे, वंदना गुटुगडे आणि आरती बुरुंगले अशा तुल्यबळ अशी लढत ह्या गिरडे गटामध्ये पाहायला मिळते। बघूया लोकांचा कौल कोणाच्या बाजूने, लोकांचे जनमत आपण। महादेव माने, गाव गिरडी। काय वातावरण आहे सध्या गिरडी जिल्हा परिषद गटात? आबा मोठेच वातावरण आहे। का हो? आबा मोठे कसं आहे माहीत आहे का? हां निमेराचा फोन केला तर तो जातो या हां 12 वाजता 2 वाजता करा, कधी करा, तो जातोय माणसा या। हां सामाजिक कार्य त्याचं मोठं आहे। हां विकास कामं काय केली ते? हो केली ती। ही ग्रामपंचायत बांधली, ग्रामपंचायत सदस्य असताना। हां आता ब्रिटिश काळात ते पोलीस स्टेशन आहे, हां त्यानं परवानगी आणून त्यानं पोलीस स्टेशन तकडं बांधकाम दुसरं करून देऊन हे पटांगण बाजारासाठी मोकळं करणार आहे। हां त्याची पाडण्याची मंजुरीसुद्धा आल्या। हां पण गावात कामं वाड्या वस्तीवर रस्तं, कुठं पाण्याचे कामं भरपूर केली त्यानं। पुढं अनिल मोठे बायको शुभांगी मोठे आहेत, हां परत वंदना गुटुगडे आहेत, हो परत आरती बुरुंगले आहेत। काय हो ह्याच्यात तुल्यबळ मुद्रा आहे ती पुढं? तुल्यबळ आता कळतं ये 9 तारखेला हां कोण येईल कोण नाही। कसं काय? होय 5000 मताच्या फडणं आबा मोठे निवडून येते। 5000 पुढनं तरी मागं आज विचार करा, हां मागला उमेदवार निवडून दिला का जनतेनं, हां ही जनतेचं कौल आहे। जनतेचं कौल आहे। मागला उमेदवार निवडून दिल्यानंतर त्यानं किती फिरला, किती कामं केली ही जनता दाखवणार आहे ना ह्या वर्षी। विकास केला का त्यांनी? आता जे समोर कळेल की जनतेनं दाखवू दे विकास ही जनता दाखवत्या हां आणि ह्या निवडणुकीला कळणार आहे। तुम्हाला काय वाटतं विकास केला आहे का? हा तुम्हाला वाटतं? विकास केला नाही त्यानं, फक्त वडच खोदलं। हां वडं खोदून तेवढं इकडं तिकडं लोकांना जाय तेवढं बंद केलं। हां विकास काय झाला नाही? दुसरं काय नाही, विकास दाखवू दे त्याने काम, एखादी विकास ही काम केले म्हणून। हां तुमचं मत आबा मोठेलच? आबा मोठ्याला माझं म्हणण्यापेक्षा इथं जवळजवळ 75% लोक हां आबा मोठ्याला मतदान करणार। असं हां बिराप्पा गुटुगडे, गाव गिरडे काय वातावरण आहे गिरडे सध्या? मोठे, कोण मोठे? आबा मोठे, कसं काय? तसंच आहे। किती गाव, किती लीड जाईल गावात? इथलं गावातलं काय सांगत नाही, पण बाहेरनं आपणाला लेड येते। हां अनिल मोठे आहेत समोर, परत गुटुगडे आहेत, बुरुंगले आहेत। घोटोकडे बी आमचाच आहे हो। हां पण कसं आहे, लय म्हणजे असं ही प्रसिद्ध नाही आहे। प्रसिद्ध नाही, तालुक्यात असतं तिथे। तालुक्यात आहेत, हां कसं झालं आहे, आपणाला 4-2 लोकांना आपलं सांगितलं पाहिजे, माहिती पाहिजे त्यातली, हां त्यामुळं एवढे हे आहे। मग तुमच्या घरातलं उमेदवार आहे तरी? घरातलंच आहे आमचं, आम्ही कुठं नाही म्हणतो। हां पण कसं आहे, रिलेक्शन नाही लय। हां रिलेशन। मग आबा मोठीने काही विकास काम केले ते का? कामं चांगली आहेत त्याची, हां चांगली आहेत कामं। गावातनं कोण लीड जाईल? मग गावातनं बऱ्यापैकी जर आवाज जातो आहे। आबाला मग आबाला शेकाप आणि आबाला दीपक आबाचा पाठिंबा आहे आणि अनिल मोठे सध्या राष्ट्रवादी लढत आहे। त्या पक्षाचा फरक काय जाणवलं नाही? तसं काय वाटत नाही, हां कारण की जय त्या कर्तृत्वावर नाही, हां किंवा जे आता समजा आमचं किंवा आबाज आणि ह्यांचं अनिलचं रिलेक्शन, अनिलचं ना आपलं बी चांगलंच आहे असं बी नाही, पण कारण की लेड चांगला आहे आबाला। मतदान तुम्ही? मतदान काय आबालाच द्यायचं आपण, आबाला दिलं? आबाला। माळू नामदेव कोकरे, गाव गिरडी। काय वातावरण आहे गिरडीचं? वातावरण आबा मोठ्याला चांगला आहे। हां हां. कसं काय हो? आता माझा वैयक्तिक अनुभव सांगतो। हां मला घरकुल मिळालं हां आणि त्यावेळेस मी त्यांच्या विरोधात खेळत होतो ग्रामपंचायत, हां आणि परत त्यांची सत्ता आली। हां तर आता कसं जायचं म्हणून मी तसंच गेलो तरी बी, तर विरोध खेळला असं त्यांनी ध्यानात ठेवलं नाही। विरोधक सदा आपल्या जवळ कसा येईल ही बघडलं, त्यावेळेस माझं काम केलं ते। हां थोडी अडचण आली ते घरकुलला, तर त्याला सांगून ग्रामसेवक सांगून माझं काम केलं ते। हां माझं विरोधक सुद्धा जवळ कसा येईल ही त्यांच्यात हे गुण आहेत। हां
पुढं अनिल मोठे हाय ते अनिल मोठे हे अनिल मागच्या वेळेस आलता निवडून आम्ही मदत दिली त्यांना. काय विकास काम झाले आता? आणि विकास कामाचं काय मला एवढं काय माहीत नाही त्यांचं. तू लढत तुल्यबळ आहे असं म्हणतो. आता कसं आहे, लय आम्ही गाव लेवलनं पुढे रे काय लय मोठं पुढे रे नाही ते कसं आहे ते पुढचं कसं आहे काम आहे. तुम्ही मतदान कोणाला करा? आबा मोठे. नाव काय? दादा गोटुकडे. काय वातावरण आहे सध्या? वातावरण शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंकेकर. गुटवडे बंधू पण आहे ते. हाय ते पण आहे रे काय तुमची भावकीच आहे की? हाय भावकीचा पण कसं आहे पहिल्यापासून आम्ही हां आबा मोठी गटात. सगळं मोठे. हां आता पुढं तुतरे चिन्हावर आहे ती. नाही ते शेतकरी कामगार पक्षाने त्यांना पाठिंबा दिला त्यामुळं आबा मोठे. शेतकरी कामगार पक्ष जिकडं असेल तिकडं हो का हो असं असं आता तसं आता ते ताकद तेवढी आहे हो. हां. दीपक आबा साळुंके पाटलाची ताकद आहे पुन्हा बाबासाहेब देशमुखची आहे. हां झालं तर हे आबा मोठे बी तसं कार्य चांगलं आहे. हां झालं तर कुठे बी कोणा सुखात दुखात झालं तर बी सारखं 24 तास गावात असते लोकांना वेळ देता या हां सारखं त्यांची कामं चांगली आहेत. असं आहे. आणि अख्ख्या 14 गावात त्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत लोक ओळखतात. हां त्यामुळे ती लोक जिथं तुम्ही कोणी बी येते बघा जे ते आवाज मोठे म्हणतील असं आहे. काम चांगलं आहे त्यांचं. मागच्या वेळेस जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी काही विकास काम केले ते का? आता केले असेल त्यांचं काय सांगायचं आपण आता हां काय लोक त्यांचे केले असतील हां जे त्याच्या मनात असतं. आता आबा मोठीच्या पार्टीची सध्या ग्रामपंचायत सत्ता आहे. काय विकास काम? लय कामं केली काम भरपूर केलीत. शाळा प्रत्येक शाळा बस होल घेतली आता कुठं कुठं रस्तं कुठं काय बऱ्यापैकी त्यांनी केलं आहे. हां आता महादेवावर ते पिऊन ब्लॉक टाकले आता हां कुठं कामं चांगली आहेत त्यांची कामच काय लढतीमध्ये 4 उमेदवार आहेत तर चौरंगी लढत आहे म्हणते ते. किती बी असू द्या चौरंगी हां. लय मतांनी निवडून येतं. गाव किती मतांनी लीड दिली काय? गाव आता गावाचं एवढं काय मी किती सांगत टक्के नाही काय? पण किती टक्के काय? तरी बी एक 70% आबा मोठे होते गावात. 70% आबा मोठे. हो 100%. हां. तुमचं मत? हो नाव काय? अनिल बाळासाहेब काकीकर आहे. गाव? गिरडी. काय वातावरण आहे गिरडीचं? गिरडीचं वातावरण तसं जरा बेकारच दिसतंय हां कारण फाईटला फाईट आहे. कसं काय? कोणाकोणात फाईट आहे? फाईट आता 3 लागले तिरंगी लागले. तिरंगी लागले. कोण आहे तिरंगी? BJP आहे तुतारी आहे हां परत काय सांगोला विकास आघाडी आहे काय हां. हे 3 पक्ष आहेत. काय मग कोण बाजी मारला असं? आता बाजी तर मारणार आहे अनिल मोठेच अनिल कारण मोठे. पहिली एकदा मारले त्यानं. हां आता पक्ष बदल झालाय त्यांनी दुसऱ्या पक्ष बदल कसं पक्ष बदलू द्या हो पक्षापाशी काय नसते माणूस आहे हो माणूस असं आहे. माणूस बघून असते सगळं. विकास कामं काय झाले का मागच्या 5 वर्षी? मागच्या 5 वर्षामध्ये सगळा विकास झाला सगळ्या घरोघरी पाण्याचं नळ आहे ते हां फक्त दारात पाईपलाईन निवली हां. अजून काय विकास पाहिजे. आबा मोठेचं काम आबा मोठेचं हवाय म्हणते. आता बघा मी आता अनिल मोठेकडचा आहे म्हणून मी अनिल मोठेची हवा सांगतो. हां आता दुसरा असणार ती सगळी ज्याला त्याचा पक्ष म्हणजे ज्याला त्याचा माणूस ही उच्चच वाटत असतो. हां काय होईल किती मताचं लीड आहे गिरडीत? गिरडीत लीडबद्दल काय सांगता येत नाही बरं का दोघं पण उमेदवार गिरडीतले आहेत. हां मग कशी फाईट होईल कशी राहील साधारण? काय आता ही 9 तारखेला कळेल हां त्यावर आपण कसं सांगता येत नाही आपल्याला प्रतिक्रिया पण देता येत नाही. तुमचं मत? आमचं मत ही विकासाला. कसं अनिल मोठे. आता मत माझं कोणाला मी मतदान करणार आहे. मी मला संविधानानं एक हक्क दिला मतदान करायला कोणाला करणार हे मी तुम्हाला असं ओपन सांगू शकतोय का? अनिल मोठे. अहो मी माझ्या मनातला माणूस सांगितला. मतदान कोणाला पण करणार? मत ही विकासाला मत ही विकासाला हां विकासाला मत विकासाला मत आहे. साहेब नामदेव चोरमले गाव? गिरडी. काय वातावरण आहे गिरडी सध्या? अनिल भाऊ मोठे. हां काय मागच्या वेळेस त्यांना पण निवडून दिलं तर? गेल्या वेळेस दिलं तर पण त्यांनी निधी पण आणलाय भरपूर. हां निधी भरपूर आहे सगळं भरपूर आहे. हां काय नाही कटर बिटर दिले आता पाण्या जलसंवर्धन ते याचं पाईपलाईनचं काम आणले त्यानं हां ते अर्धवट राहिले जरा ग्रामपंचायतमुळे राहिले जरा हां ग्रामपंचायत लेटर देत नसल्यामुळे राहिले ते काम. हां बाकी काय हवं तर एका गटात चालू आहे असं म्हणते ते. आता हवा करणार करते तीच की. हां मग काय होईल किती लीड येईल? लेट तसं काय सांगू शकत नाही बा. हां साधारणतः किती मतात मग येतील निवडून काय? 400-500 मतांनी हां कुठलीही पार्टी 400-500 मत. म्हणजे कट टू कट फाईट आहे. काटे टक्कर आहे. काटेही टक्कर.